आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जतमध्ये भाजपाच्या बूथ कमिटीची बैठक संपन्न झाली। या बैठकीत गावकरी आणि गुळकरी असा चांगलाच वाद रंगलाय। वाद इतका विकोपाला गेला की आमदार गोपीचंद पडळकर आणि तमनगोंडा रवी पाटील एक समर्थक एकमेकांना भिडलेत। बैठकीत भूमिपुत्राच्या मुद्द्यावरून रणकंतन झाले। भूमिपुत्राचा मुद्दा मांडल्यामुळे आमदार गोपीचंद समर्थकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। भूमिपुत्र समर्थक आणि पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले। आज भाजपचे पक्ष निरीक्षक देशपांडे यांच्या उपस्थितीत जत येथील डॉक्टर रवींद्र आरळी शैक्षणिक संकुल या ठिकाणी बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला रवींद्र आरळी, तमनगोंडा रवी पाटील, प्रभाकर जाधव, आप्पासाहेब नामद, दिग्विजय चव्हाण, शंकर वगैरे बसवराज पाटील यांच्यासह प्रमुख मंडळी उपस्थित होते। सभेमध्ये भाजपचे प्रमुख कार्यकर्ते आपली भूमिका आणि विचार मांडत होते। डी.एस. कोटी यांनी जत विधानसभेची उमेदवारी देताना पक्षाने सर्वप्रथम भूमिपुत्रांनाच प्राधान्य दिलं पाहिजे। भूमिपुत्रांच्या पाठीशी जत तालुका ठामपणे उभा राहील अशी भूमिका मांडली। यावेळी भूमिपुत्राचा मुद्दा का उपस्थित केला असं जाब बेळूर येथील भाजपाचे कार्यकर्ते लक्ष्मण जखगोंड यांनी विचारला। जखगोंड हे आमदार गोपीचंद पडळकर समर्थक असून त्यांनी वादावादीला सुरुवात केली। यावेळी जत तालुका सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला। प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, ते त्यांचे विचार मांडत आहेत। तुम्हाला दुसरा विषय मांडायचा असेल तर तुम्ही मांडा अशी भूमिका मांडली। आम्हीही भूमिपुत्राचे समर्थक असल्याचे पाटील यांनी म्हणताच मुचंडी येथील पडळकर समर्थक रमेश देवर्षी व्यासपीठावर धावून आले। त्यांनी त्यांच्या हातातील माईक हिसकावून घेतला, तसेच डायसही पाडला। त्यामुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ झाला। तमनगोंडा रवी पाटील यांचे भूमिपुत्र समर्थक कार्यकर्ते व्यासपीठावर धावून आले। त्यांनी रमेश देवर्षी यांची चांगलीच धुलाई केल्याची चर्चा आहे। राजधानी दिल्लीमध्ये होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी लोकसंस्कृती, संत साहित्यांचे अभ्यासक, संशोधक डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड करण्यात आल्याची घोषणा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी केली आहे। तारा भवाळकर या लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांच्या गाढ्या अभ्यासक आहेत। त्यांनी लोकसंस्कृती, नाट्य संशोधन, संत साहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला आणि लोकसाहित्य या विषयावर पुष्कळ संशोधन लेखन केले। भवाळकर यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होताच त्यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले। आमदार सुधीर गाडगे यांनी त्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देत त्यांना शुभेच्छा दिल्या। डॉक्टर भवाळकर यांची मराठीतील ख्यातनाम लेखिका, लोकसाहित्यापासून नाट्यशास्त्रापर्यंतचा संशोधक, संदर्भ कोश, मार्क्सवाद ते गांधीवाद यांच्या सूक्ष्म अभ्यासक, भारतीय संस्कृतीपासून आधुनिक स्त्रीवादी चळवळीच्या साक्षेपी समीक्षक, साहित्यापासून सामाजिक चळवळीच्या नामवंत अभ्यासक, मराठीच्या ख्यातनाम प्राध्यापिका, एक कसदार वक्त्या अशी विविधांगी ओळख महाराष्ट्राला झाली आहे। ताराबाईंनी 1958 ते 1970 या काळात माध्यमिक शिक्षिका म्हणून काम केलं। 1970 ते 1999 या काळात सांगलीच्या श्रीमंत चंपाबेन वालचंद शाह महाविद्यालयाच्या मराठीच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या। मिरज विधानसभा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिली पाहिजे। मिरज विधानसभा शिवसेना लढवणारच असा ठाम निर्धार कार्यकर्त्यांनी घेतलाय। या मतदारसंघात वेगवेगळ्या भूमिका आपल्या मित्रपक्षांनी घेतल्या आहेत। आपल्या महाआघाडीला मारक ठरणार आहे। सांगलीमध्ये शिवसेना वाढत असल्याचं पाहून म्हणून कोणी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करू नये। कुरघोडी करणाऱ्यांना सांगलीतील कडवट शिवसेना पॅटर्न काय असतो ते आम्ही दाखवून देऊ असा खणखणीत इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी दिलाय। संजय विभुते म्हणाले, मिरज विधानसभा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटावी यासाठी आमची आग्रही मागणी आहे। आम्ही आमच्या पक्षप्रमुखांकडे तशी मागणीही केली आहे। लवकरच आमची बैठक होऊन आम्ही मातोश्रीकडे जाणार आहोत। शिवसेनेवर जर अन्याय झाला तर शिवसैनिकांचा सांगली पॅटर्न कसा असतो हे शिवसेनेकडून दाखवून देऊ। 2 दिवसात आम्ही मातोश्रीकडे जाणार आहोत। आम्ही आमच्या व्यथा मांडू। जर आमच्या अन्याय चुकून झाला तसेच त्यांच्यावर काँग्रेसचा दबाव असेल, तसेच सांगली शिवसेना वाढते म्हणून कोणी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करणार असेल तर सांगली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी राजीनामे देऊन मातोश्रीच्या चरणी ठेवून बाळासाहेबांचे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे बंडखोर शिवसैनिक म्हणून आम्ही मिरज लढू असा इशाराही त्यांनी दिलाय। देशी बनावटीचं पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी जेरबंद केले। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने विटा शहरातील पारे नाका परिसरात शनिवारी कारवाई केली आहे। वैभव बाळासाहेब वाघमोडे आणि गणराज वसंत गायकवाड अशी दोघ्या गुन्हेगारांची नावे आहेत। त्यांच्याकडे 2 पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा 65,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यातील बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। त्या अनुषंगाने पोलिसांना विटा शहरातील पारे नाका येथे दोघेजण पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली।
पथकाने परिसरात सापळा लावला आणि संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं। त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे कमरेला अडकवलेली 2 पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले। पिस्तूल बाळगणाऱ्यांना दोघांकडेही कोणताही परवाना नसल्याने त्यांना अटक करण्यात आली। दोघेही पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर तासगाव आणि सातारा पोलीस ठाण्यात बेकायदा पिस्तूल बाळगण्याचा गुन्हा दाखल आहे। हा गुन्हा विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे। सांगली आणि किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनला संपर्क क्रांती एक्सप्रेसचा तर किर्लोस्करवाडीला निजामुद्दीन एक्सप्रेसचा थांबा 11 दिवसांपूर्वी मंजूर झालाय, पण या गाड्यांच्या स्वागत कार्यक्रमासाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांना वेळ नसल्याने थांबा अद्याप सुरू झाला नाही। त्यामुळे प्रवासी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटलंय की संपर्क क्रांतीचा थांबा सांगली आणि किर्लोस्करवाडीस मंजूर असतानाही रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे। सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी त्यांना तात्काळ पत्र पाठवावं, येणाऱ्या लोकसभा अधिवेशनात रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणावा। संपर्क क्रांतीला रेल्वे मंत्र्यांनी 25 सप्टेंबरला सांगलीस थांबा मंजूर केलाय। त्याचवेळी हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसला किर्लोस्करवाडीत थांबा जाहीर झाला। या गाड्यांचा औपचारिक स्वागताचा सोहळा आयोजनाच्या हालचाली सुरू होत्या। गेल्या 11 दिवसांपासून सांगलीच्या पालकमंत्र्यांना यासाठी वेळ मिळत नसल्याने अद्याप दोन्ही स्थानकावर थांबा सुरू झाला नाही। येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असून त्यानंतर उद्घाटन होऊ शकणार नाही। त्यामुळे सांगली जिल्ह्याला मिळालेल्या संपर्क क्रांती गाडीपासून येथील प्रवाशांना मुकावं लागणार आहे। भाजप पक्षावर जनता आणि त्यांच्यातील पक्षातील नेते मंडळी नाराज आहेत। त्यामुळे सांगली जिल्ह्यातील भाजपाचे अनेक नेते तुतारी घेण्यासाठी इच्छुक आहेत। जिल्ह्यातून भाजप हद्दपार करायचे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा एकही आमदार विधानसभेवर जाणार नाही, यासाठी कामाला लागावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी केले। 1 तास राष्ट्रवादीसाठी आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी या संकल्पनेची दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी बैठक होते। 32वी बैठक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यालयात पार पडली। संजय बजाज म्हणाले, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगली जिल्हा दौरा करून जिल्ह्याचा आढावा घेतलाय। जिल्ह्यातून भाजप हद्दपार होणार, भाजपचा एकही आमदार निवडून येणार नाही अशी परिस्थिती आहे। जो तो आज तुतारी हाती घेण्याची इच्छा व्यक्त करत आहे। सांगली जिल्ह्यातून वेगवेगळ्या पक्षाचे आजी माजी आमदार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे उमेदवारीसाठी आग्रह करू लागलेत। तसेच खासदार शरद पवार यांना विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार भेटून तुतारी हाती घेण्याची इच्छाही व्यक्त करत आहेत। विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे जिल्ह्यातून एकही भाजपचा आमदार होणार नाही, यासाठी कामाला लागावं असं आवाहन बजाज यांनी केलंय। वाळवा येथील कोटभाग येथे असणाऱ्या श्री नवरात्रोत्सव मंडळ आणि आष्टा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले। अस्थिरोग, बालरोग, हृदयविकार, मधुमेह आदींसह सर्व रुग्णांची मोफत तपासणी या शिबिरात करण्यात आली आहे। कोट भागातील जिल्हा परिषद शाळा येथे सकाळी 10 ते 2 या वेळी शिबिर होते। सकाळी राजेंद्र पाटील यांच्या हस्ते आणि राजाराम बापू दूध संघाचे संचालक प्रशांत थोरात, रायगोंडा पाटील मंडळाचे संस्थापक संताजी लाड, नंदकुमार कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले। देवीची अष्टभुजा महाकाय मूर्ती प्रतिष्ठापना मंडळाने केली असून विविध धार्मिक उपक्रमांचं सादरीकरण सुरू आहे। आष्टा मल्टी स्पेशालिटीचे संचालक डॉक्टर सुहास गावडे, डॉक्टर धनपाल वठारे, व्यवस्थापक विश्वजित गिरी गोसावी, अंकुश पाटील यांच्यासह वैद्यकीय पथकाचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केल्यानंतर राजेंद्र पाटील यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। शुक्रवारी मुलींच्या लहान आणि मोठ्या गटात भव्य रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या। मोठ्या गटात अपर्णा जाधव ही प्रथम तर अनिशा जाधव द्वितीय क्रमांक पटकावलाय।